रेकॉर्ड करलाय गदा घे गदा वर घे गदा अरे 2 मिनिटं अरे विनायक 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 टाकणार मागे कॅमेरा लाईव्ह चालू आहे गाडी बघ हाय थोडं हाय हाय घालू ते जरा ढकलू ना मागव आहे थोडं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली नेमकं काय आश्वासन मिळालं? जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगली जिल्ह्यातल्या जनतेच्या भावना सांगितल्या. मोर्चा काढत असताना जे बाधित शेतकरी आहेत आणि ती जी सर्व गावं आहेत त्यांची भूमिका सांगितली आणि त्यांना निवेदन दिलं की सरकारला त्यांनी कळवावं की या जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग येऊन जाऊ नये याच्यासाठी लोकांचा विरोध आहे.
आज या मोर्चातून शेवटचा एक प्रकारे निकराचा इशारा आपण दिलेला आहात सगळं शेतकऱ्यांच्या समवेत. आता पुढची भूमिका काय, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष असेल? सरकारने जे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोर्चे निघत आहेत त्याची नोंद घेतली पाहिजे आणि सर्वांशी संवाद साधला पाहिजे. इथं सरकार संवाद न साधताच मोजणी करायला लागले आणि त्यामुळं आम्ही म्हणू ते आम्ही करू शकतो अशा थाटात जर सरकार असेल तर जनतेचा विरोध हा स्वाभाविक आहे आणि म्हणून या जिल्ह्यातच नाही तर 12 जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ रस्त्याला विरोध केलेला आहे. शक्तिपीठापासून सर्व शक्तिपीठापासून हा रस्ता बोलता यांनी लांब नेलेला आहे. पंढरपूर त्यात येत नाही, तुळजाभवानीचं मंदिर येत नाही आणि त्यामुळं पूर्ण शक्तिपीठाचं नाव आहे पण रस्ता मात्र लांब पाहिजे तिकडं नेण्याचं काम चालू आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातत्यानं अनेक दावे करतायत भूतकाळातले. त्यामध्ये अलीकडे दावा केला तो शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव होता 2014 साली. तिघं मिळून सरकार स्थापन करूया. आपण भाजपचं सरकार आलं तेव्हा प्रस्ताव आला, त्यांना आपण तो प्रस्ताव इथल्या इथं उभ्या रिजेक्ट केला. पक्षाला शिवसेनेसोबत जाणं मान्य होणार नाही असं दावा केलेला आहे चव्हाण. मला त्याच्याबद्दल मी अनभिज्ञ आहे त्यामुळं मला त्याच्यावर बोलणं चा अधिकार आहे असं मला वाटत नाही. मला काही त्याच्याबद्दल आज माहिती त्यावेळी पण नव्हती आणि आजही नाही. दंडुकशाहीचा वापर आज यहाँ पे हम लोग आप देख सकते हो कि शक्तिपीठ आंदोलन क्या हो सकता है, क्यों हो सकता है और क्यों इतनी सारी महिलाएं एक साथ यहाँ पे ये सांगली में हमें आपको दिखाई दे रही है. क्यों दिखाई दे रही है? क्योंकि इनके अभी जो घर पे मतलब जो उनका पेट है, जो उनका उदर निर्वाह है, उसी के ऊपर अगर सरकार जो भी शासन है उन्होंने अगर एक हथौड़े हम लोग जो बोल सकते हैं वो अगर उनके ऊपर आप चलाने का काम कर रहे हो तो ये बहुत गलत बात है. क्योंकि जिन लोगों का आपको यहाँ पे जो भी लोग आपको दिखाई दे रहे हैं वो सभी एक खेतीबाड़ी करने वाले या फिर उनका पूरा पेट, उनका पूरा परिवार उसी पे चलने वाला है. अगर आप सब लोग पूरी जो आप दुनिया देखते हो या फिर जो भी मतलब पूरी दुनिया में सबसे बड़ा कौन है तो वो खेती करने वाला इंसान है. उनके बिकॉज ऑफ देम वी आर हियर, बिकॉज उनकी वजह से ही हम लोग रोज़ का खाना जो उदर निर्वाह हमारा जो चलता है उन्हीं के वजह से हम लोग खाना पीना कर सकते हैं. अगर आप उन्हीं का जो उनकी खेती बाड़ी है वही आप ले लोगे तो ये बहुत ही बुरी बात है. और साथ ही में मुझे बताना है कि मेरा खुद का माहेर मतलब मेरा जो मायका है वो है लातूर. तो वो लातूर से मैं जब आती हूँ तो वो नागपुर कोल्हापुर जो रोड है वो रोड पे कभी भी मतलब जो कनेक्टिंग आप बता रहे हो जो आपका नागपुर से गोवा कनेक्ट कर रहे हो तो वो वहीं से जाने वाला है. तो वो सेम रोड पे 16 ईयर्स लास्ट 16 ईयर्स आई एम हियर इन कामेरी. तो ऐसा नहीं है, एक ही बार ऐसा नहीं हुआ है कि ट्रैफिक जाम हुआ है या फिर कभी भी हमारी गाड़ी आगे नहीं चल रही है, ऐसा कुछ भी नहीं हुआ है. ऑलरेडी देयर इज़ अ 4 लेन 6 लेन रोड. तो आपको क्यों चाहिए और एक रास्ता क्यों चाहिए? हाँ, अगर आपको चाहिए तो आगे आप जाइए ना. कोल्हापुर के आगे कितनी सारी आपको घाट दिखाई दे रहे हैं वो आप सीधे करिए. यहाँ पे क्या ज़रूरत है? यहाँ पे अगर आप लोगों के पेट पे अगर लात मारने का काम कर रहे हो ये बहुत गलत बात है. तो इसी की वजह से जो घर से बाहर कभी भी नहीं निकली है, आप देख सकते हो सभी महिलाओं को, हज़ारों की तादाद में यहाँ पे महिला आई है. सर हर एक के सर पे पल्लू होगा, हर एक ने साड़ी पहनी होगी क्योंकि वो प्रॉपर एक महाराष्ट्रियन खेती बाड़ी करने वाली महिलाएं यहाँ पे आपके सामने आई है. क्यों उनको बाहर आने की ज़रूरत? वजह क्या है? वजह है आप, क्योंकि सरकार ने उनके ही पेट पे लात मारने का काम किया है और वो बहुत गलत बात है. उसके लिए हम सब जो महिलाएं हैं, पुरुष हैं, बच्चे हैं, सब लोग कॉलेज की स्टूडेंट्स हो जिनके आगे अगली पीढ़ी क्या करेगी, उनको वो लोग खाएंगे क्या? अभी आप ज़मीन ले लोगे, पहले का रास्ता है तो आपको नया रास्ता क्यों चाहिए? अगर आपको ऐसा ही करना है तो ये आंदोलन ऐसे ही और तीव्र होते चले जाएगा और हम लोग का इसके लिए पूरा विरोध है. ये हमारा विरोध जब तक आप शक्तिपीठ रद्द नहीं करेंगे तब तक हमारा ये विरोध चलते रहेगा. इसकी वजह से हम लोग और भी तेज मतलब ज़्यादा आंदोलन करने की तैयारी रखते हैं. धन्यवाद. मी सांगली जिल्हा परिषदेची माजी सदस्य छाया पाटील. खरं तर या शासनानं जे केले ते अजिबात बरोबर नाही. कारण जो शेतकरी वर्ग आमचा कसा तरी शेतीवर जास्त जगत होता, कोरोनामध्ये सुद्धा त्यांची मुलं जेव्हा मागं आली ते शेतीच उपयोगी पडली. असं चालू असताना कुणाच्याही रस्त्याची मागणी नसताना हा रस्ता हे शासन भाजप सरकारचं करू पाहत आहे. बऱ्याच गावांना त्याचा प्रॉब्लेम आहे, शेती जाणाऱ्यांचा पण प्रॉब्लेम आहे आणि ज्यांची जाणार नाही
ती सुद्धा क्षारयुक्त जमिनी होऊन त्या बाधित होणार आहेत सगळ्या जमिनी. अशामुळं हा आम्हाला आता मोर्चा काढावा लागतो. कितीतरी चांगल्या गोष्टी बसून बैठका घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे, पण त्यांचं काय ऐकायचं चिन्ह दिसत नाही, कारण त्यांची तत्वच त्यामध्ये नाहीत. शेतकऱ्यांना गाडायचं हा त्यांचा निवडून येतानाचाच उद्देश आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर सहकार आमचा चाललेला आहे ऊसांवर, शेतीवर. आणि आज इतका विकास झालेला आहे लोकांचा, आमच्या शेतकऱ्यांचा. त्यांची मुलं शिकायला आलेले आहेत, फॉरेनला जायला आले, शिक्षण मिळालं शेतीच्या विकासामुळं. आणि ते कुठेतरी त्यांच्या डोळ्यात खुपते. सहकार बंद पाडायचा म्हणजे शेतकऱ्याची मुलं शिकली जात नाहीत आणि पुन्हा मनुवादी संस्कृती ही आहे ती पुन्हा प्रेरित करून त्यांना तिथं मनुवादीचंच चालवायचं आहे. पण असं काही आम्ही होऊ देणार नाही. माझ्या महिला भगिनी आज त्या पूर्ण जिथं जिथं बाधित झालेल्या आहेत तिथे सगळ्या आलेल्या आहेत. वाळवा तालुक्यात विशेष करून जास्त महिला आलेल्या आहेत. मी कामेरीत आहे, कामेरीमध्ये पण विशेष महिला आलेल्या आहेत. आमच्या जिल्हाध्यक्ष आहेत, आमच्या भाजनताई आहेत आणि ह्या बऱ्याच माझ्या महिला स्वप्न हे सगळे अनेक महिला अशा आलेल्या आहेत. यामध्ये बाहेर न पडणाऱ्या सुद्धा महिला आज यामध्ये सामील झालेल्या आहेत, कारण त्यांचा जाळ झालेला आहे पोटामध्ये. कारण बापदादांनी पोटावर चिमटा बांधून जी शेती ठेवलेली आहे ती शेतीच घेऊ पाहत आहेत. म्हणून आज काही झालं तरी चालेल, आमचे मुडदे पडले तरी चालेल, पण आम्ही शेती देणार नाही, रस्ता होऊ देणार नाही. कुठल्या तरी व्यापाऱ्यांसाठी हा रस्ता आम्हाला नको आहे. यात शेतकऱ्यांचा काही फायदा नाही. हा आमच्या महिला सांगतात सुट्टी बी देणार नाही. शक्तीपीठ महामंडळ बंद करावा. गोरगरिबांना काय खायचं, त्यांची लहान बाळ आहे ती काय आहे ती ढोरं गुरं आहे ती त्यांच्या जीवावर जगायचं आहे आम्हाला. आम्ही काय खायचं आहे ते बी एकराबर जायचं म्हणल्यावर काय खायचं सांगा. पोरं आमची आता बारकी आहे ती लहान लहान. मग आता काय तिने करायचं सांगा. हा मोजणीला आलं की आम्ही सुट्टी देणार नाही. ही पहिला प्रश्न बघा. आम्ही काय हायगे करणार नाही. मग काय तिथं आमचा मुर्दा पण आम्हाला तरी मारू देते ते काहीतरी करू देते आणि घेऊन देते राहणं. आता कुठे तर सुरायला लागलं या, आता कुठे तर माणूस आणायला लागलं या. आता या महागाईनं ना शिक्षकांना काय परवडते का सांगा. किती महागाई तरी वाढविली या. हा कुणी कुठे काय चंद्रावर गेलाय सरकार. आम्हा शेतकऱ्याला बसला डोंगरावर. तिने डबऱ्यात घालायला ठरविलं या सरकारनं. म्हणजे सरकार आता कुणासाठी कुणाचं येणं झालंय. आमच्या येणंच खुर्ची बसलाय का स्वतः बसलाय या. निवडून कुणी दिला या, मोठा कुणी केलाय, खुर्ची कुणी बसविलाय, आम्हीच नव्हता. मग आमच्याकडे त्यांनी जरा बघावं आणि हात जोडून विनंती करतो एवढे शक्तीपीठ रद्द करावे आणि हाय आमची भाकरी जन्माची राहते. मी तालुका वळवा आयतोड खुर्दून आलेले. आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. आपलं जे काय आर्थिक स्तर आहे तो आपल्या शेतीमुळे होतो. शेतातलं धान्य त्याच्यामुळे आपला आर्थिक स्तर वाढवलेला आहे. जर आमच्या आयतोड खुर्दमध्ये शक्तीपीठचा रस्ता झाला, आयतोड खुर्द म्हणजे सगळीकडेच, पण आमच्या आयतोड खुर्द हा पाण्याखाली जाणारा गाव आहे. त्यामुळं जी शक्तीपीठच्या खाली जी जमीन जाणार आहे त्याच्यामुळं आर्थिक नुकसान होणार आहे. काय शिवाय जी पाण्यामुळं आणि आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे डबल नुकसान होणार आहे आपलं. आणि त्यात कसं माहिती का, हे शक्तीपीठमुळे आर्थिक नुकसान होऊन आपल्या भारत देशाला कोरोना काळामध्ये कसं होतं, सगळे आर्थिक म्हणजे तुमचे कारखाने असू दे किंवा काही तुम्ही जी आर्थिक सोर्स निर्माण होणार आहे ते सगळं बंद झालं होतं. पण कोरोना काळामध्ये कोण होतं, आपल्या शेतीशिवाय पर्याय नव्हता. सगळे जे नोकरवर्ग असो ते कुणी असो आपले खेडेगावकरं धाव घेतली. पण शेती हा आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्या आजची जे काही आर्थिक स्तर आहे ते आपल्या शेतीमुळे वाढणार आहे. त्यामुळे शासनाला पण समजलं पाहिजे की शेती बंद करून काय उपयोग नाही. कारण जी जमिनीखाली आपल्या तुमच्या शक्तीपीठ जी जमीन येणार आहे त्याच्यामुळे लाखो शेतकरी रोडपती येणार आहे ती त्यांचे तुम्ही तळतळ घेऊ नका. सगळीकडे कॅमेरा फिरवा आणि माझ्या ह्या माई माऊलींच्याकडं दाखवा सगळ्या महाराष्ट्राला देशाला. सगळ्या या शेतीत राबणाऱ्या महिला आहेत. त्यांचा दिवस उगवतो तो शेतातल्या कामानं उगवतो, दिवस मावळतो तो शेतातल्या कामानं मावळतो. आज फक्त आमची शेती घेऊन शेती घेतली जात नाही तर आमच्या पुढील पिढ्यांचं अस्तित्व शेतकऱ्यांच्या मुलांचं नष्ट करण्याचं काम हे सरकार करत आहे. आपल्याला माहिती आहे हा शक्तीपीठ नागपूर ते गोवा चाललाय. असं कोणतं शक्तीपीठ गोव्याला आहे की ज्यामुळं 6 तासामध्ये गोव्याला पोहोचायचं आहे. एक रस्ता असताना दुसरा रस्ता करण्याचं कारण काय, हा प्रश्न माझ्या इथल्या सरकारला आम्ही विचारू इच्छितो. या सगळ्या माई माऊल्या आहेत. यातल्या आता तुम्ही एक जर प्रश्न विचारला की यातल्या लाडक्या किती बहिणींची पेन्शन या ठिकाणी रद्द केली. निवडणुकीवरती डोळा ठेवायचा, नवीन आमिष दाखवायची, सत्तेमध्ये जायचं आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर स्वतःला जे हवं ते करायचं. आज या माई माऊली भगिनींची एकच इच्छा आहे की आमची शेती वाचली पाहिजे. आमच्या पुढील पिढ्यांचं जे आम्ही शेतकरी म्हणून
करतोय, जगाचा पोशिंदा म्हणून या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, आमच्या गावामध्ये आम्ही काम करतोय. ही आमची शेती पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे. काही यातल्या महिला भगिनी आहेत, आपण विचारलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की जेवढी काही शेती आहे तेवढी सगळी शेती या शक्तीपीठामध्ये जायचं आहे. उद्या यांनी काय खायचं, उद्या ताटात माती घ्यायची का आणि ती खायची का, अशी वेळ आणि अशा प्रश्न सरकारला विचारावा, अशी वेळ आमच्या या सगळ्या महिला भगिनींच्यावरती आलेली आहे. जवळजवळ 12 जिल्ह्यात 36 तालुक्यातून हा शक्तीपीठ जात आहे आणि अतिशय सुपीक जमीन की जिथं ऊसाची शेती होते, जिथं हळदीची शेती होते, जिथं द्राक्षाची शेती होते, जी की सुपीक जमीन आहे, त्याच्यातून आमच्या शेतकऱ्यांना आमच्या कुटुंबाचा चरितार्थ चांगल्या प्रकारे चालला जातो. तिथूनच हा रस्ता जातोय आणि म्हणून आमच्या या सर्व महिला, फार मोठ्या संख्येनं महिला आलेल्या आहेत. आज हा मोर्चा आहे, उद्या या ठिकाणी धरणे आंदोलनं धरली जातील आणि सरकारला त्या ठिकाणी गुडघ्यावरती आणून हा शक्तीपीठ रद्द करण्यासाठी आम्ही महिला भगिनी काम करू, हीच आमची सगळ्यांची जिद्द आहे.